मॉर्निंग. 8 किलोमीटर झालेले आहेत पूर्ण आणि आत्ता वाजले 7:30. आणि मित्रांनो, एक अपडेट द्यायची होती. तुम्हाला माहीत असेल नसेल, 4 मार्च हा ओबेसिटी डे म्हणून साजरा केला जातो. आमच्या ग्रुपमध्ये एक डॉक्टर आहेत, त्यांच्याशी सहज चर्चा करताना मला कळलं की ओबेसिटी तुम्हाला लांब ठेवायची असेल तर रोज ॲटलिस्ट 45 मिनिट्स वॉक किंवा रन किंवा वर्कआउट तुम्ही हा केलाच पाहिजे. जरी तुम्ही सडपातळ दिसत असाल तरी आतल्या आत तुमच्या बॉडीमध्ये फॅट्स जास्त असू शकतात. तर त्यामुळे मी रिक्वेस्ट करेल सगळ्यांना की ॲटलिस्ट सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल 45 to 50 मिनिट्स रन वॉक वर्कआउट नक्की करा. आणि मित्रांनो, सकाळी जेव्हा मी आलो इथे रेस कोर्सला तर प्रचंड थंडी होती. हे नक्की कळत नाही आहे की हिवाळा आहे की उन्हाळा आहे. हे रात्री झोपताना भरपूर गरमी आहे, दुपारी भरपूर ऊन पडतं आहे. पण इथे पहाटे जेव्हा आलो साधारणतः 5:30 वाजेला तर भरपूर थंडी होती आणि मी हा ड्राय फिट घालून आल्यामुळे मला चांगलंच गार लागला आज. पण होतं आहे काय, जॅकेट घालून जर आलं इथं तर एक राऊंड झाला म्हणजे साधारणतः 2 किलोमीटर झालं की मग गरम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ते न घातलेलंच बरं. उगीच ते कॅरी करायला खूप जड जातं मग. तर बेटर वे ड्राय फिटच बरं आहे किंवा थोडासा जाड टी शर्ट. आणि मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत नाही आवडत आहेत नक्की सांगा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओला शेअर करा. आणि अजून तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवर माहिती हवी असेल फिटनेसबद्दल किंवा पुणे सिटीबद्दल तर मला नक्की कमेंट करा. आणि मित्रांनो, मी बाय प्रोफेशन रिअल इस्टेटमध्ये काम करतो. मी जवळपास 17 ते 18 वर्ष कॉर्पोरेटला जॉब केला आहे सेल्समध्ये आणि त्यानंतर मी माझा स्वतःचा रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला आहे. तर तुम्हाला जर काही प्रॉपर्टी संदर्भात माहिती हवी असेल पुण्यात किंवा पुण्याच्या परिसरात तर नक्की मला कमेंट करून विचारा. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती देईन. आणि आजची हेल्थ टिप अर्थातच ChatGPTच्या मदतीने. ChatGPT म्हणते की 30 मिनिटाचा ब्रिस्क वॉक कॅन कीप युअर हार्ट डिझीज अवे आणि इट कॅन बूस्ट युअर मूड, इट कॅन इम्प्रूव्ह युअर मेटाबॉलिझम, इट कॅन इम्प्रूव्ह युअर डेली